जरांगे पाटील आणि सरकारच्या शिष्टमंडळाची सरकारकडे 24 तारखेपर्यंतचा वेळ आहे असं मनोज जरांगे पाटील आपल्या डेडलाईनवर ठाम आहेत। सोयरे शब्दावर जरांगे अडल्यामुळे चर्चा निष्फळ ठरली। सगळे सोयऱ्यांना प्रमाणपत्र द्या अन्यथा आपलं जमणार नाही असं म्हणत जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले। पत्नी, आत्या आणि मामासह रक्ताच्या नातलगांना प्रमाणपत्र द्या अशी मागणी जरांगे यांनी केली आहे। तर पत्नीचे नातेवाईक कायद्यानुसार सोयऱ्यांमध्ये येत नाहीत असं गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलंय। सोयरे आमचे कोण नाही, तुम्हाला मिळणार, तुमच्या भावाला मिळणार, तुमच्या चुलत्यांना मिळणार, तुमच्या मुलाला मिळणार, तुमच्या मुलीला मिळणार। पहिले त्याच्यात आले कोण रक्त संबंध कसं होतं, जसं भाऊने सांगितलं लग्न झाल्यानंतर माझ्याकडचे सगळे नातेवाईक आती म्हटलं, आतीची मुलं आली, नंतर ती मुलांची ही वंशावळी गेलं हे होतं की आता मगाशी मुंबईची सांगितली लक्ष्मीबाईची इंटरकास्ट जर झालं तर जी पुरुषाची जाते ती महिलेला लागत फक्त कसं महिलेला नाही त्यांच्याकडे। पण मग तुम्ही त्या दिवशी म्हणले का तर नाही तुमचा असा विषय झाला नसेल महिलेला नाव म्हणून रक्ताचे सगळे सोयरे विषय झाला तुम्ही झाला रक्ताचे बरोबर सगळे सोयरे रक्ताचे मग आमच्या रक्ताचे सगळे सोयरे तेच ना हे मामा येतात यांना देणार नाही ते रक्ताचे नाहीये, ते तुमच्या आईचे भाऊ आहेत, ते रक्ताचे नाहीये। आपल्या वडिलांची परंपरा काय सांगते कायद्यानुसार सांगा ते रक्ताची वाटकीच मोडत नाही, तुमचा कायद्यानुसार सांगतो हिंदू ते परंपरा रक्तामध्ये मोडत नाही ना, ते रक्ताची मोडत नाही। ज्यांच्या नोंदी सापडतील त्यांच्या रक्तमासाच्या आधारे रक्ताचे संबंधित असं लिहिले गोलमोल करून नाही। बघा ना लिहायचं नाही, आपलं लिहिलं 4 शब्द आहेत, एक दिन आहे। पहिला ज्याची नोंद सापडून त्याच्या सगळ्या परिवाराला, दुसरे संबंधित नातेवाईकाला, तिसरे रक्ताचे सगळे सोयऱ्याला, तिसरे चौथे मागेल त्या मराठा खर्च करता शब्द घेतलेला आहे तुम्ही नोंद त्या नोंदीच्या त्याला म्हटल्यावर म्हटल्यावर जाऊ द्या मी माघार घेतो, ही शब्द ठरलाय का नाही मागेल त्या मराठ्याला तुम्ही लिहून घेतला का नाही एवढं सांगा, लिहून घेतलं दाखव ना ठीक आहे नाही का समोरच